नमस्कार, मी स्मितल मिलिंद चव्हाण सेलिब्रिटी प्रमोटर्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजचं कारण असं खास आहे की सन मराठीचा गणेश उत्सव सोहळा आहे आणि कलाकारांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यांनाच विचारूया तयारी कशी सुरू आहे, कसं वाटतंय. तर हे असे गोड कलाकार, आपल्या सगळ्यांचेच लाडके कलाकार आज आपल्या सोबत आहेत. कसे आहात? आम्ही सगळे मजेत आहोत. तुम्ही कसे आहात? येस, मी पण खूप छान, मस्त. कसं काही डान्स रिहर्सल आहे असं कळलंय आम्हाला आणि तुमची अगदी जोरात तयारी सुरू आहे. तर काय सांगशील, डान्स रिहर्सल बाबा कशी सुरू आहे, कसं कितपत काय? प्रॉपर एकदम जोरदार. म्हणजे तू खरंच जेन्युइन आजूबाजूचं वातावरण बघू शकते. सगळेजण ज्याच्या त्याच्या म्हणजे बरेच जण नॉर्मल उभे जर येतं त्याचं असं असं काही काही चालू आहे. तुला या गोष्टी अनुभवायला मिळतील इथे. आणि हा, प्रत्येक डिपार्टमेंट जो तो ज्याच्याकडे जी जबाबदारी आहे ती पार पाडताय. त्यासाठी प्लॅनिंग चालली आहे. जल्लोषाचं वातावरण आहे. ऑफकोर्स गणेश उत्सव, त्या vibes. हा, तर त्या वाईब्स already- हे वातावरण बनताय म्हणजे हे असणारच आहे, म्हणजे मॅन्डेटरी. आहे आपला बाप्पा, अजून यायचा वेळ आहे, पण त्या आधी तयारी म्हणतात नाही का, ती सगळी अशी दिसतीये. ते म्हणतात ना की गणपतीचं ज्या दिवशी विसर्जन होतो त्याच दिवशी पुढच्या वर्षीचा गणपती कधी येणार आहे त्या दिवसापासून दिवस मोजायची सुरुवात होते. Yes, सो प्रत्येक दिवस म्हणजे 1 महिना गेला, 2 महिने गेले तर तो उत्साह तसाच असतो की अरे आता फक्त 30 दिवस राहिलेत, 20 दिवस राहिले, तर तो उत्साह इथे जाणवतोय. येस, तर डान्स करताय, तर डान्स आता नाही का, आता तुम्ही प्रॉपर डान्स करताय, पण असं काहीतरी लहानपणीची पटकन अशी आठवण की हा बाबा मंडळात हा डान्स केला होता हो मी, असं काही आठवतं का? किंवा डान्स करताना कितपत काय मजा येते की अरे यार ही स्टेप जमतच नाही, काय किती वेळ करू, असं काही होतं? नाही. गणपती डान्स मध्ये कुठे स्टेप आली? गणपतीला ढोल वाजवणार आणि बिडारकन असणार. अच्छा, म्हणजे तुमचं असं तुझं ढोल वाजवणं वगैरे असं हे हा, म्हणजे प्रत्येक जण वेगवेगळ्या ह्याच्यात करणार. विसर्जनाची जी मिरवणूक निघते तर ढोल वाजतात आणि सगळे मुलं जल्लोष करतात. सो तिथे काय असं काही बंधन नाही ना स्टेपचं. इथे काही तुमचं डान्स बद्दल मी विचार की इथे हा, येस, तिथे तर आपला भाई ढोल वाजवते, जो तो आपला जोशात आहे. पण हा, इथे म्हणजे कितपत काय तुमची? नाचणं हा माझा पिंड नाहीच दूर दूर पर्यंत. पण जे काही आता करतोय, हा, ते जे करतोय ते या टीमचं, या कोरिओग्राफर टीमचं श्रेय खरं तर. ते आमच्याकडून खूप चांगल्या करून पद्धतीने करून घेतात. घेतात. अच्छा, हा. कितपत दमछाक होते, काय काय होते ना, दमछाक होते ना. आता मी तेच म्हणतो, जर पिंडच नाहीये तर त्या गोष्टी शिकायला, ऑब्झर्व करायला वेळ लागतो. एखादी तुझी हुक स्टेप तुला आवडले का कोणती अशी छान? हा, नाही आताही नाही लक्षात आहे. नाही, मला ओव्हरऑल परफॉर्मन्स आवडला. म्हणजे आता हो म्हटलं तू करायला लावशील मला, म्हणून ते ते अजिबात. मला ते कळलेलं आहे, तू ज्या पद्धतीने ते फिरवून बॅक टू तिथे आणलंस त्या क्षणी मला कळलं की अच्छा, म्हणजे हे विचारेल नाही हो, मला सगळं. त्यासाठी बघावं लागणार आहे तुला हा शो. नक्कीच बघणार आम्ही एक्सायटेड आहोतच. तू काय सांगशील, तुझी डान्सची तयारी कितपत सुरू आहे? किंवा तू अशी, जसं की आम्हाला की माझा पिंडच नाही भाई डान्स वगैरे, तर तुझं काही असं आहे का? माझे पिंड वगैरे नाहीये, पण मी लहानपणापासून गणपतीत, नवरात्रीत डान्स करत आली अरे वा, आणि मस्त. दरवेळेला जे काही प्राइजेस मिळायचे म्हणजे टिफिन बॉक्स असू दे, पाण्याची बॉटल असू दे, हा. ते अजूनही घरी आहे. वाव. सो दरवेळेला एक पहिला क्रमांक किंवा दुसरा क्रमांक असं काहीतरी छोटं मोठं प्राइज मिळायचं. सेट असा डान्स नसायचा, पण डान्स असायचा. आपलं गाणं जसं तुझं टीव्हीवर आवडीचं गाणं ज्याच्यात तू हमखास डान्स करायची? मोरनी बागामा बोले आधी रातमा, तर त्या गाण्यावर मी बऱ्याच वेळा डान्स केलाय. शाळेत पण डान्स केलाय, गणपतीत केलाय. म्हणजे एक गाणं व्यवस्थित सेट झालं टीव्हीवर बघून की मग तेच सगळीकडे करायचं, एकच गाणं वर्षभर नाचायचं. तसं हे होता. इथे पण तयारी सुरू आहे, मजा येते. येस, तुझं इथे काही आम्हाला असं स्पेशल बघायला मिळणार आहे, ते आम्ही बघणारच आहोत. पण तुला असं काहीतरी ह्याच्यात स्पेशल वाटतं, असं काही डान्स परफॉर्मन्स घडणार आहे का? हा परफॉर्मन्सच ऍक्च्युली आमच्यासाठी स्पेशल आहे, कारण मला असं वाटतं जेव्हा आमची मालिका टेलिकास्ट झाली होती तेव्हा आम्ही दोघांनी एक कपल डान्स परफॉर्म केला होता. आणि आता ऑब्व्हियसली गणेशोत्सव आहे, त्यामुळे सगळे देवाची गाणी आणि छान असा उत्सव साजरा होणार आहे. तर ती पॉझिटिव्ह एनर्जी आणि तशीच गाणी आम्हाला मिळालेली आहे. तर ते तुला उद्या बघायला मिळेल. मी गाणं सुद्धा तुला सांगणार नाही. ओके, त्याच्यासाठी आम्ही बघूच की तुम्ही कसं काय मजा करणार आहात. आम्ही एक्सायटेड आहोत त्यासाठी. आता गणपती म्हटलं ना की प्रचंड आठवणी असतात, प्रत्येकाच्या काही ना काही मुवमेंट असतात, कारण तोच आपली एक सुरुवात करत असतो प्रत्येक गोष्टीची. अशी एखादी लाईफ मधली मुवमेंट आहे का की ती आठवली की कायम म्हणजे देवबाप्पाचे थँकफुल आहात, कृतज्ञ आहात त्याच्यासाठी, जी मुवमेंट आज या क्षणी तुमच्या डोक्यात आठवते? असं काही? मोमेंट अशी आठवत नाही. जनरली काय होतं, बाहेर राहिल्यानंतर घरात देवाची पूजा वगैरे इतकी करता येत नाही. पण मालिकेच्या निमित्ताने बरेच सीन्स असे लिहून येतात. म्हणजे दिवसातला एकतरी सीन असा असतो ज्याच्यामध्ये गणपती बाप्पाचा उल्लेख असतो, देवी आईचा उल्लेख असतो आणि त्याच निमित्ताने देवाची आठवण होते. आणि एखादा सीन असा येतो की ज्यात देवाची पूजा करायची असते, तर त्या निमित्ताने नकळत का होईना तर देवाची पूजा केली जाते. काय सांगशील? हा, म्हणजे मी आता बोलत असताना मला ते रिअलाइज झालं, पण ही
आता इतकी करेक्ट बोलली ना, मी पण देवभोळा नाहीये किंवा खास मी सकाळी म्हणजे उठणार, पूजा उठलो करणार आणि मग बाकीची दिनचर्या सुरू करणार असं कधीच होत नाही. हे खरंच घडत नाही. पण आता तू बोलल्यानंतर मला ते रिअलाइज झालं की हा, जेव्हा जेव्हा असा काही सीन लागतो बाप्पासमोर हात जोडणं वगैरे, तर त्यावेळी मान्य आहे ते त्या पात्राची वाक्य असतात, पण त्याला तो जो खरा इमोशन लागतो ना कधी कधी, की अरे हा यार, कदाचित मग माझं पण हे मागणं आहे, असं ते होऊन जातं. मग असं म्हणतात ना की बऱ्याचदा आपण करत नाही, तो करवून घेतो आपल्याकडून. आणि असं मग ही- नकळत त्या पात्र जे काही मागत असतात ना, तर ते आपलंच असतं. म्हणजे असं वाटतं, आणि ते बोलून गेल्यानंतर रिअलाइज होतं की अरे, हे तर मला पण हवं होतं, आणि या पात्राच्या माध्यमातून मी देवाला काहीतरी मागितलंय. नाहीतर असं कधीच होत नाही की मी घरी जाऊन बसले, रात्रीची देवाची पूजा केली आणि देवासमोर 5 मिनिटं 10 मिनिटं बसलो आणि विचारलं किंवा देवाशी गप्पा मारल्या, असं कधीच होत नाही. पण सीनच्या निमित्ताने 5-5, 10-10 मिनिटं, रादर कधी कधी 1-1 तास तो सीन चालतो. सो अशी देवाशी भेट गाठ असते. येस, म्हणजे ही तसं बघायला गेलं तर म्हणजे तुम्ही आता एकंदरीत सांगितलं की तुमची प्रोसेस अशी आहे की तुम्हाला जसा वेळ मिळेल अधून मधून त्याची आठवण काढणं, की त्या पद्धतीने तुम्ही करता. पण मी असं सहजच विचारेन की असं बाप्पा तुमच्या समोर आला आणि तुम्हाला काहीतरी मागायचंय किंवा त्या क्षणी तुमच्या मनात काय येईल? असं घडलं. कारण ही खूप ग्रेटफुल मुवमेंट असेल की बाप्पा आपल्याला समोर दिसतो. अं, माहिती नाही, पण मी बऱ्याच वर्षांपासून घर सोडलंय ऑफकोर्स करिअरसाठी. आणि करिअरसाठी जेव्हा तुम्ही बाहेर पडतात तेव्हा बऱ्याच गोष्टी तुम्हाला कॉम्प्रोमाइज कराव्या लागतात. कुठलेही सण साजरे करता येत नाही. ज्या क्षणाला फॅमिलीची गरज असते त्या क्षणाला आपण तिथे ते इथे येऊ शकत नाही किंवा आपणही तिथे जाऊ शकत नाही. तर बाप्पाला मी एवढंच मागेन की पुढच्या जन्मी किंवा जेव्हा कधी पॉसिबल असेल तेव्हा मला माझ्या फॅमिलीच्या सराउंडिंग मध्ये कायम असू दे. Yes. नक्कीच ही विश तुझी कम्प्लीट होईल. Yes. हा, काय मागणार म्हणजे काय, माणूस हा हावरट म्हणूनच जन्माला आलेला आहे. तो मागणारच, त्याला नाही जरी म्हटलं तू नको मागू तरी तो मागणारच. पण असं म्हणून म्हटलं की एखादं काही तू माग. माहित नाही त्यावेळेस मी काय मागेन, पण आतापर्यंत त्याने मला जेवढं दिलंय ना त्यासाठी थँक्यू तर नक्की म्हणतो. गणपती म्हटल्यावर एक गावातली आठवणी असतात. गावातल्या आठवणी असतात आपल्या प्रत्येकाच्या. तर अशी तुमची गावातली कोणती अशी आठवण आहे का की पटकन आठवते की हे आमच्या गावात केलं जात, की हे करायला खूप मजा येते? हा, मंडळ आणि मग शेवटच्या दिवशीचा भंडारा. हा. हा, बस बस बस, मग ते कॉलनीतले सगळे मुलं वाढायला पंक्तीमध्ये. अच्छा, तू पण असायचं हा त्यावेळी? हा, म्हणजे कॉलनीतले सगळेच पोरं. सो तो तो आमच्यासाठी एक अनदर लेवलचा उत्सव असतो. Yes. आता गणपती बाप्पा म्हटल्यावर मोदक हा प्रकार. आता तसं मुंबईमध्ये भंडारा ही कॉन्सेप्ट मला दूर दूर पण दिसली नाहीच नाही. म्हणजे भंडारा म्हटलं तरी कोणाला आठवत नाही की याला भंडारा म्हणतात असं भंडारा होतं. म्हटलं पहिलं लोकांना हे इमेज होतात. आमच्याकडे भंडारा म्हणजे गाव जेवण. गाव जेवण, प्रॉपर गाव जेवण. भंडारा इकडे लंगर म्हणतात ना. अच्छा. आता खाण्यावरून पटकन मला मोदकच आठवले आता बाप्पा म्हटल्यावर. तर तुम्ही कितपत काय मोदक लवर आहात की बाबा एवढे मोदक खातो किंवा नाही बाबा? तळणीचं मोदक व्यवस्थित खाऊ शकतो, अच्छा, म्हणजे तुला तळणीचे आवड मनभर खाऊ शकतो, पोटभर नाही मनभर खाऊ शकतो. म्हणजे अनलिमिटेड थोडक्यात. हा. उकडीचे मोदक. उकडीचे मोदक. बनवते तू? हो मी उकडीचे. बनवते. हो मी बनवते. Yes. पण असे पाकळ्या मला वाटते, वगैरे छान करून. आमच्या सेटवर साक्षी असायची, साक्षी गांधी सर. ती उत्तम मोदक बनवते आणि ती उकडीचे मोदक कायम गणेश चतुर्थी असू दे किंवा कुठलाही फेस्टिवल असू दे, ती मोदक आणणार म्हणजे आणणार. आम्ही खायचं काम करायचं. कारण ती कोकणातली, आय नो, माझी फ्रेंड आहे, सो माहितीये. सो असं छान पद्धतीने. तर आता सेटवरचे आता तुम्ही दोघं आहात, तुमच्याबरोबर कलाकार असतात, तर मी अशी बाप्पांच्या रिगार्डिंग काही नावं बोलणार आहे की तुम्हाला त्या सेटवरचं कोण वाटतं त्याची आपण तुम्ही नावं सांगायचं. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी सांगते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. मोदक गोड, सगळे सगळे सगळे. सगळं असं वेगळं. या बाबा, हे छान आहे. स्पॉट डिपार्टमेंट, गोड पोरं आहेत, सगळ्यांची काळजी घेतात. कुठेही म्हणजे त्यांचं असं असतं, एक आवाज दिला की ऋषी जरी म्हटलं तरी 3 जण असतील तर ते तिघचे तिघही एकत्र हाक मारतील आणि सगळ्यांची काळजी घेतात. येस, घंटा सतत बडबड बडबड बडबड. साक्षी गांधी. दुर्वा, मूर्ती लहान कीर्ती महान. नाही असं काही. नाही असं कोणी नाहीये. अच्छा, ओके. जास्वंद सुंदर छान. सगळे सगळे. सगळे सगळे. ओके. त्याच्यानंतर अष्टगंध म्हणजे ज्याच्यामुळे डोकं असं शांत होईल असं काहीतरी वाटतं. आमचे डिरेक्टर मिलिंद पेडणेकर. Agree.
येस. त्याच्यानंतर म्हणजे दुपारच असते, म्हणजे त्याच्या वातावरणात सगळं प्रसन्न होतं, छान वाटतं. मिलिंद सर डिरेक्टर आमचे. ओके. म्हणजे आरतीचं पुस्तक जे की मार्गदर्शक असतं, आपल्याला एक वे दाखव. मिलिंद सर डिरेक्टर, कारण ते सगळ्यांना घेऊन चालतात, त्यामुळे खरं तर कॅप्टन ऑफ शिप आहेत ते. सो येस. ओके. आणि गणपती बाप्पाच्या ह्या आरतीचं जे ताट असतं, त्यातला तुम्हाला असं फेवरेट असं त्यातलं फार की हे आवर्जून मांडावं वाटतं आरतीच्या ताटात, किंवा आरतीच्या ताटातली 5 नावं सांगा की जे असतंच आरतीच्या ताटात. हळद कुंकू, निरंजन निरंजन असतं, तुपाचा दिवा, फुलं असतात, अगरबत्ती, कापुरा, गणपतीची 5 नावं. लंबोदर, विनायक, एकदंत, गणपती, गणेश. विघ्नेश्वर. विघ्नेश्वर. गणपतीच्या मुलांची नावं. मुलांची नाही, सॉरी खरंच माहिती नाही, मला पण नाही. मी सांग. शुभ आणि लाभ. शुभ आणि लाभ. शुभलाभ. हा, गणपतीच्या मुलांची नावं. थँक्यू, खरंच थँक्यू. ओके. त्याच्यानंतर गणपती, आपला जे गणपती बाप्पा येतो त्याचा ऍक्च्युअल मंथ कोणता आहे, जन्म मंथ गणपती बाप्पाचा? संकष्ट कधी असते? सॉरी, खरंच सॉरी. नाही, मला पण नाही. माघ. माघ. मागे गणेश. मागी गणेश. अच्छा, हा, गणेश हा, जयंती, करेक्ट तिथे करेक्ट गणपती करेक्ट. बाप्पाचं. इनडायरेक्टली माहिती होतं, पण असं तेव्हाच येतं तसं माहिती नव्हतं. मागी गणेश. आणि आता हे आरती आपल्या म्हणजे मेन भाग असतो सगळीकडे गणपती बाप्पाची, तर तुम्ही फक्त आपले जयदेव जयदेव असं फक्त म्हणणार आहात की बाबा प्रॉपर आरती असं काही म्हणणार आहात? व्यवस्थित तर असं छान असं ध्रुवपद जाता जाता छानपैकी होऊन जाऊ दे आरतीचं. नाही मम्मी नाही, जयदेव जयदेव. म्हणजे ह्याचं ठरलंय की फार पुढे जाण्याच्या आधी असं काहीतरी आन्सर द्यायचं आपल्याला की ही पुढे काही विचारणारच नाहीये. अच्छा, असं. बरं, काही हरकत नाही. एखादं गाणं नाही म्हणा. नाही. बरं, ठीक आहे, मग तू गाणं म्हण. गाण्याचा खरंच काही संबंध ओके. नाही. त्याला 2 वर्षात कधीही गाणं असं गुणगुणताना पण मी ऐकलेलं नाहीये. आणि असं पण नाही की मोबाईलवर कधीतरी गाणं लावून, आम्ही जनरली सकाळी सकाळी गाणी वाजवतो आणि त्याच्यानंतर मेकअपला वगैरे सुरुवात करतो, पण त्यांच्या रूममध्ये कधीच असा आवाज येत नाही. ओके, मग तू एखादं छान आपल्या गणपती बाप्पाचं गाणं, आपला कोरस दे एखादं काहीतरी. मीच एक गेल्या वर्षी गणपतीचं गाणं केलं होतं. वाव. गजानन कृपा तुझी साऱ्यांवरी राहो, देवा तुझ्या दर्शनाची नित्य आस लाहो. भक्तिभाव जागविते प्रेमाने आडविते, भक्तिभाव जागविते प्रेमाने आडविते, मनामध्ये ढोल. गणराज आले आले सांगतात ढोल, भादव्याचा सण आला सांगतात ढोल. गणराज आले आले सांगतात ढोल. येस, गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. जाता जाता आपल्या प्रेक्षकांना सांगून चला की काय सांगाल जाता जाता आपल्या प्रेक्षकांना? हा यावेळेचा सण मेळावा अतिशय स्पेशल असणार आहे. खूप मज्जा येणार आहे, कारण पहिल्यांदा सन मराठीवरचे सगळे कलाकार तुम्हाला एकत्र परफॉर्म करताना दिसणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की साताऱ्यावरून कोणी येऊ शकलं नाही किंवा कुठेतरी बाहेर असलं तर कधी कधी कोणाचा परफॉर्मन्स मिस होतो, पण यावेळेला सगळेच परफॉर्म करणार आहे आणि गणेश उत्सव आहे. सो ती ऊर्जा इथे आहे आणि इव्हेंट नक्की बघा. हा हा, मी काय वेगळं बोलणार आहे, हेच माझं म्हणणं आहे. आणि सेलिब्रिटी प्रमोटर्सच्या सगळ्या प्रेक्षकांना गणपती उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सोबत मजा करूयात. फक्त इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या. म्हणजे जसे की वृद्ध माणसं, पशुपक्षी, जे निर्माल्य वगैरे असतं त्यामुळे पाण्याचं प्रदूषण होणार नाही, या गोष्टींची आपण काळजी घेऊ. तसे तुम्ही दरवर्षी काळजी घेता. मी फक्त एक छोट्या तोंडी एक परत आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. तुझं नाव? स्मितल. स्मितल, तू खूप छान बोलतेस आणि खरंच मज्जा आली तुझ्यासोबत इंटरव्ह्यू करताना, कारण ही एनर्जी तुझी फार छान आहे, फार कमाल आहे, खरंच पॉझिटिव्ह एनर्जी आहे. सो येस. कारण जनरली मणीला मी इंटरव्ह्यू देताना पाहिलंय, तो एका वाक्यात त्याची उत्तरं असतात आणि खूप काही बोलत नाही तो, कारण तो सेटवरही तसाच आहे, ओव्हरऑल तो तसाच आहे, पण तू त्याच्याकडनं खूप काही बदवून घेतलंस, तर मजा आली. थँक्यू सो मच. येस, थँक्यू सो